जय हिंद मित्रांनो, तुमचं महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण काही महत्त्वाचे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही ऑनलाईनर क्वेश्चन बघणार आहोत, जे की तुमचे येणारे एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट असेल। तर वेळ न वाया चला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे? कोणी लिहिले ते नाटक? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले होते। पुढचा प्रश्न, विद्वांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बाल आश्रम स्थापन केले? कोणी केलेले आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, महर्षी धोंडो केशव कर्वे। पुढचा प्रश्न, भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले? कुठे झाले होते भारतात पहिले अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, मुंबई या ठिकाणी झाले होते। पुढचा प्रश्न, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कोणाचे आहे आत्मचरित्र? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, यशवंतराव चव्हाण। पुढचा प्रश्न, स्त्री सुधारणाकरिता आर्य महिला समाज कोणी स्थापन केले? काय असेल याचं उत्तर? याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, पंडिता रमाबाई। पुढचा प्रश्न, 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी व कोणत्या नेत्यामध्ये पुणे करार घडून आला? कोण असे दोन नेते होते ज्यांच्यामध्ये हे पुणे करार घडून आलं होतं, जे की 24 सप्टेंबर 1932 साली झालं? एक होते महात्मा गांधी आणि दुसरे कोण होते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढचा प्रश्न, आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? कोणी लिहिलेली आकाशवाणी ही कविता? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, रवींद्रनाथ टागोर। पुढचा प्रश्न, पुणेजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले? कोण सुरू केले? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, महर्षी कर्वे। पुढचा प्रश्न, मादाम मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचे राष्ट्रध्वज कोठे फडकवले? कोठे फडकवले होते भारताबाहेर? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, स्टुटगार्ड। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली? कोणी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढचा प्रश्न, लोकहितवादीचे पूर्ण नाव काय आहे? काय आहे लोकहितवादी? कोणाला म्हटले जातात लोकहितवादी? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असे नावाने ओळखले जाते। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबावळे कोणत्या तालुक्यातील आहे? कोणत्या तालुक्यातील आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, मंडणगड। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोठे झाला? कुठे झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, इंदूरजवळ महू। पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांचे आईचे नाव काय होते? काय होते महात्मा गांधी यांचे आईचे नाव? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, पुतलीबाई। पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोठे झाली? कुठे झाली आर्य समाजाची स्थापना? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, मुंबई या ठिकाणी। थँक्यू फ्रेंड्स, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।